आहोंना सांगितले शेतातून जांभळं आणा. तर एवढी जांभळं आणली तर मला प्रश्नच पडला, की या जांभळाचं करावं तरी काय? ही देशी जांभळं आहेत आणि एकदम अशी टपोरी-टपोरी आहेत आणि इतकी पिकल्यात ना, की एकदम मऊ लुसलुशीत जांभळं झालेली आहेत. काही जांभळं वरून काळी आणि आतून पांढरी असतात. थोडी तुरटसुद्धा लागतात. प्रकार आहेत जांभळामध्ये, पण ही इतकी गोड आहेत, भरपूर गोड आहेत आणि आतमध्ये एकदम डार्क जांभळा कलर या जांभळाला आहे. ही काही जांभळं मी चाकूने कट करणार नाही. सहज हाताने याचा बी निघतो तर मी हातानेच काढणार आहे. यामध्ये भरपूर रस आहे, भरपूर गाभा आहे. त्यामुळं चाकूनं कट करायच्या मापाची ही जांभळं नाहीत. फक्त आता मी यामध्ये किडे आहेत का हे मी चेक करून घेणार आहे. भरपूर जांभळे पिकल्यामुळं थोडंसं पुढं 2 दिवस गेलेले आहेत. त्यामुळं आतून काही जांभळं थोडी किडलेली आहेत, तेच मी चेक करून घेते. आता जेवढी मला यातील जांभळं हवी आहेत, तेवढी मी आता घेणार आहे. याचा आपल्याला ज्यूस बनवायचा आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला जाता जाता लाईक, सबस्क्राईब, शेअरसुद्धा नक्की करा. आणि असा ज्यूस तुम्ही बनवला असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. सिटीमध्ये बघा कसं असते, की आपल्याला ही जांभळं मिळत नाहीत आणि खेडेगावात सहज उपलब्ध होतात. माझ्या माहेरच्या शेतामध्ये सुद्धा खूप मोठी 3 जांभळीची झाडं आहेत. आता बरेच वर्ष झाले असतील, मला वाटते कमीत कमी 9 ते 10 वर्ष झाली असतील मी तिकडल्या शेतामध्ये गेलेली नाही. 2 ठिकाणी शेत असल्यामुळे जे जवळ शेत आहे त्याला मी मळा म्हणतो. तेच तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. पण शेत आहे ते डोंगराजवळ आहे. त्या शेताच्या जवळ डोंगर आहे. ते तुम्हाला मी कधीही दाखवलेलं नाही. जर योग आला तर ते तुम्हाला शेत मी दाखवते. अगदी जवळ त्याच्या डोंगर आहे. जांभळाच्या बियासुद्धा काढून झालेल्या आहेत. आता यामध्ये पुदिन्याची 4 पाने, जिरेपूड, चाट मसाला, त्यानंतर चवीनुसार साखर आणि चवीनुसार मीठ, थोडासा लिंबूसुद्धा यामध्ये पिळायचा आहे आणि याची आपल्याला आता पेस्ट करून घ्यायची आहे. सुरुवातीला पाणी घालायचं नाही, तर सुरुवातीला फक्त पेस्ट करून घ्यायची, म्हणजे चांगली पेस्ट तयार होते. आता बघा, याची पेस्ट तयार झालेली आहे. आता यामध्ये आपण घालूया थंड पाणी. थंड पाणी नसेल तर आपण यामध्ये बर्फसुद्धा घालू शकतो. वरून साधं पाणी घातलं तरीसुद्धा चालतं. ज्यूस आपल्याला घट्ट हवा आहे का पातळ हवा आहे यावरती आपण ठरवायचं आहे पाणी कितपत घालायचं आहे ते. आता बघा, ज्यूस आपला तयार झालेला आहे आणि कलर इतका भारी आलेला आहे. यामध्ये कुठलाही कलर वरून घातलेला नाही. ओरिजिनल जांभळाचा कलर आलेला आहे आणि रससुद्धा जांभळाचा गोड असल्यामुळं साखर जास्त घालायची यामध्ये गरज पडली नाही. तुरट नव्हते तर गोड जांभळ होते. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.